गुड आफ्टरनून फ्रेंड्स. पुन्हा श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज पुन्हा आपल्या सर्वांसाठी, कुटुंबातील प्रत्येकासाठी, आपल्या माणसांसाठी, आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींसाठी, जीवाभावाच्या मित्रांसाठी, आपल्यावर प्रेम करणाऱ्या आई वडिलांसाठी मी एक सुंदर नवीन असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. कारण की जीवनात बेसिक गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी शिकणं फार महत्वाचं आहे. बड़ा वो नहीं होता जो छोटी छोटी बातें करता है, बड़ा वो नहीं होता जो बड़ी बड़ी बातें करता है, बड़ा वो नहीं होता जो बड़ी बड़ी बातें करता है, बड़ा वो होता है जो छोटी छोटी बातें समजता है. छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण मोठमोठ्या गोष्टी शिकत असतो विद्यार्थी मित्र. तर दैनंदिन व्यवहारामध्ये छोटी मोठी वाक्य बोलून वी कॅन मेक प्रॅक्टिस ऑफ स्पीकिंग. आपण बोलण्याचे एक प्रयत्न करू शकतो, बोलण्याची एक सवय करू शकतो. विदाउट प्रॅक्टिस वी कांट डू सिंगल थिंग इन अवर लाईफ. सरावाशिवाय आपण आपल्या जीवनामध्ये काही करू शकत नाही. एव्हरीथिंग इज रिक्वायर्ड प्रॅक्टिस. प्रत्येक गोष्टीला सराव लागतोच, प्रत्येक गोष्टीला प्रयत्न लागतोच. मग म्हणतात प्रयत्नांती परमेश्वर. आधी प्रयत्न करावा लागतो, राईट. तर बघा, आज मी तुम्हाला अशी सुंदर वाक्य शिकवणार आहे, छोटी छोटी वाक्य शिकवणार आहे आणि ती इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट कशी करतात, त्यांचे भाषांतर कसं करतात ते पण सांगणार आहे. बघा, वाचायला सुरुवात करा, बोलायला सुरुवात करा, नाचायला सुरुवात करा, पाणी प्यायला सुरुवात करा, अभ्यास करायला सुरुवात करा, धावायला सुरुवात करा, धूम्रपान करणे थांबवा, हसणे थांबवा आणि गाणे थांबवा. तर अशा प्रकारची वाक्ये जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायची असतील, ही तर मराठीत आहे, अशा प्रकारची वाक्ये जर आपल्याला इंग्रजीत बोलायची असेल तर अशा प्रकारची वाक्य इंग्रजीत बोलण्यासाठी दोन शब्द फार महत्वाची भूमिका करतात. पहिला शब्द आहे स्टार्ट, पहिला शब्द आहे स्टार्ट, राईट. आणि दुसरा शब्द आहे स्टॉप. दुसरा शब्द काय आहे? स्टॉप. लक्षात घ्या, हे स्टार्ट आणि स्टॉप या दोन शब्दांच्या मदतीने, लक्षात घ्या बरं का, या स्टार्ट आणि स्टॉप या दोन शब्दांच्या मदतीने अशा प्रकारची वाक्य आपण इंग्रजीमध्ये बोलू शकतो. लक्षात घ्या, राईट. मग स्टार्ट म्हणजे काय? सुरुवात करणे. आणि स्टॉप म्हणजे काय? थांबणे किंवा थांबविणे. खरं जर बघायला गेले ना विद्यार्थी मित्र हो, हा स्टार्ट आणि स्टॉप हे दोघं शब्द विरुद्धार्थी शब्द आहेत. लक्षात घ्या, हा स्टार्ट आणि स्टॉप हे दोघं शब्द विरुद्धार्थी शब्द आहेत. स्टार्टच्या विरुद्धार्थी शब्द आहे स्टॉप आणि स्टॉपच्या विरुद्धार्थी शब्द आहे स्टार्ट. स्टार्ट म्हणजे सुरुवात करा, पण स्टॉप म्हणजे काय? थांबवा. आणि स्टॉप म्हणजे थांबवा, म्हणजे स्टार्ट म्हणजे काय? सुरुवात करा. याला अपोजिट वर्ड्स म्हणतात किंवा त्याला अजून एक समानार्थी शब्द अँटोनिम्स वर्ड्स म्हणतात, विरुद्धार्थी शब्द. मग या दोन विरुद्धार्थी शब्दांच्या मदतीने ही 8-10 वाक्य आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करणार आहोत, ती पण हसत खेळत, अतिशय सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे. आय शॅल यूज व्हेरी सिंपल लँग्वेज बाय विच यू कॅन मेक युअर बेटर अंडरस्टँडिंग. आपल्याला चांगलं आकलन होईल, आपल्याला समजेल अशा भाषेत मी आपल्याला एक्सप्लेन करणार आहे. लक्षात घ्या, याच्यामध्ये एक सूत्र तुम्ही लक्षात ठेवू शकता बरं का. अशा प्रकारची वाक्य ट्रान्सलेट करण्यासाठी इंग्रजीमध्ये एक सूत्र लक्षात ठेवू शकतात. ते सूत्र म्हणजे काय? स्टार्ट. लक्षात घ्या, स्टार्ट किंवा स्टॉप, राईट, प्लस स्टार्ट किंवा स्टॉप प्लस व्ही प्लस आयएनजी, व्ही प्लस आयएनजी. लक्षात घ्या, म्हणजे अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करण्यासाठी स्टार्ट, त्याच्यानंतर क्रियापदाचं मुख्य रूप व्ही म्हणजे वर्ब. पहिले स्टार्ट शब्द वापरायचा, त्याच्यानंतर क्रियापदाचं मुख्य रूप वापरायचं आणि त्या मुख्य रूपाला काय? आयएनजी प्रत्यय लावायचा. झालं तुमचं ट्रान्सलेशन. किंवा स्टॉप शब्द वापरायचा, त्याच्यानंतर मुख्य क्रियापद वापरायचा आणि त्याच्यानंतर आयएनजी हे लावायचा, प्रत्यय लावायचा. म्हणजे सूत्र जर तुम्हाला समजत नसेल तर प्रत्यक्षात वाक्याच्या मदतीने मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, पण तुम्हाला अधिकच समजावं, सोपं व्हावं त्यासाठी एक सूत्र दिलेलं आहे. मी पुसत आहे हे सूत्र, लक्षात घ्या विद्यार्थी मित्र. चला, पहिलं वाक्य काय? लक्षात घ्या, पहिलं वाक्य काय आहे बघा. पहिलं वाक्य काय आहे? तर पहिलं वाक्य आहे
वाचायला सुरुवात करा. वाचायला सुरुवात करा. तर आता वाचायला सुरुवात म्हटलंय ना, लक्षात घ्या, वाचायला सुरुवात करा, बरोबर. मग सुरुवात म्हटलं आहे ना, मग सुरुवातीसाठी काय शब्द वापरणार? स्टार्ट. काय शब्द वापरला तुम्ही? स्टार्ट. आणि स्टार्ट शब्द वापरल्यानंतर काय करायचं? स्टार्ट रीडिंग. हा लिहिला रीड, बरोबर. हा शब्द लिहिला मी रीड आणि त्याला लावला आयएनजी प्रत्यय, बघा, रीडिंग, आणि फुल स्टॉप. स्टार्ट रीडिंग. वाचायला सुरुवात करा म्हणजे स्टार्ट रीडिंग, फुल स्टॉप. त्याच्यानंतर बघा, बोलायला सुरुवात करा. बोलायला सुरुवात करा म्हणजे स्टार्ट स्पीकिंग किंवा तुम्ही टॉकिंग पण म्हणू शकता. हा, लक्षात घ्या. मग याच्यामध्ये स्टार्ट स्पीक हे मुख्य क्रियापद आहे, त्याला काय लावलेलं आहे आपण? आयएनजी, राईट. स्टार्ट स्पीकिंग. त्याच्यानंतर नाचायला सुरुवात करा. स्टार्ट डान्सिंग, राईट. स्टार्ट डान्सिंग. येते ना लक्षात? त्याच्यानंतर बघा, पाणी प्यायला सुरुवात करा. स्टार्ट ड्रिंकिंग वॉटर. म्हणजे मी तिकडे जर वॉटर लिहिलं नाही ना, असं जर लिहिलं स्टार्ट ड्रिंकिंग म्हणजे प्यायला सुरुवात करा. मग प्यायला सुरुवात करा म्हणजे काय? म्हणजे नेमकं पाणी प्या का काय प्या, त्यासाठी वॉटर लिहिणं फार महत्वाचं आहे. कारण इथं काय लिहिलं आपण? पाणी प्यायला सुरुवात करा. त्याच्यानंतर बघा, अभ्यास करायला सुरुवात करा. बघा, स्टार्ट स्टडीइंग, फुल स्टॉप, राईट. धावायला सुरुवात करा. स्टार्ट रनिंग, राईट. म्हणजे एका बाजूला मी काय केलेलं आहे? सगळी मराठी सेंटेन्सेस दिलेली आहेत. हा, त्या मराठी सेंटेन्सेसचं आपण इंग्लिश मध्ये कसं ट्रान्सलेट करायचं ते शिकलो. आता बघा, पुन्हा वाचतो मी. वाचायला सुरुवात करा. मग आता सुरुवात करा म्हणजे काय? स्टार्ट. लक्षात घ्या बरं का, वाचायला सुरुवात करा. मग सुरुवात करा म्हणजे काय? स्टार्ट. आणि वाचायला म्हणजे काय? रीडिंग. दॅट्स ऑल. त्याच्यानंतर बोलायला सुरुवात करा. सुरुवात करा म्हणजे काय? स्टार्ट. आणि बोलणे म्हणजे काय? स्पीकिंग. येते लक्षात? त्याच्यानंतर नाचायला सुरुवात करा. सुरुवात करण्यासाठी स्टार्ट आणि नाचायला म्हणजे काय? डान्सिंग, राईट. पाणी प्यायला सुरुवात करा. सुरुवात करा म्हणजे स्टार्ट आणि ड्रिंकिंग म्हणजे प्यायला, वॉटर म्हणजे काय? पाणी. त्याच्यानंतर अभ्यास करायला सुरुवात करा. सुरुवात करा म्हणजे स्टार्ट आणि अभ्यास म्हणजे काय? स्टडीइंग. स्टार्ट स्टडीइंग. एक शिक्षक, आई, वडील आपल्या मुलांना किंवा मुलींना सांगतो, स्टार्ट स्टडीइंग. मोबाईल बघू नका, अभ्यास करायला सुरुवात करा म्हणजे अभ्यास करा, राईट. खेळायला जाऊ नका, बरोबर आहे की नाही? अशा प्रकारच्या सूचना ते करत असतात. त्याच्यानंतर बघा, धूम्रपान करणे थांबवा. आता सुरुवात करणे म्हणजे काय? हो, स्टार्ट. पण थांबवा म्हणजे काय? स्टॉप. बघा, मग इथं लिहायचे स्टॉप. धूम्रपान म्हणजे काय? स्मोकिंग. म्हणजे बिडी, काडी, तंबाखू काहीच खाऊ नका, कशाचे सेवन करू नका, असं त्याच्यात आहे. स्टार्ट स्मोकिंग. त्याच्यानंतर हसणे थांबवा. स्टॉप लाफिंग, राईट. त्याच्यानंतर गाणे थांबवा म्हणजे कोणीतरी गाणं म्हणत असेल, गाणं गात असेल तर ते गाणे थांबवा म्हणजे काय? स्टॉप सिंगिंग, राईट. तर अशा प्रकारची वाक्य आपण दैनंदिन व्यवहारामध्ये वापरू शकतो. मग आपण हीच वाक्य बोलली पाहिजेत का? ह्याच वाक्यांचा आपण सराव केला पाहिजे का? नाही. तुम्ही स्वतःच्या मदतीने अशी वाक्य बोलू शकता. बघा, पुन्हा सांगतो मी. स्टार्ट रीडिंग, वाचायला सुरुवात करा. बघा, याचं ट्रान्सलेशन इंग्लिश मध्ये करू शकतात आणि इंग्लिशचं ट्रान्सलेशन याच्यामध्ये करू शकतात, राईट. तर स्टार्ट रीडिंग, वाचायला सुरुवात करा. स्टार्ट स्पीकिंग, बोलायला सुरुवात करा. स्टार्ट डान्सिंग, नाचायला सुरुवात करा. स्टार्ट ड्रिंकिंग वॉटर, पाणी प्यायला सुरुवात करा. स्टार्ट स्टडीइंग, अभ्यास करायला सुरुवात करा. स्टार्ट रनिंग, धावायला सुरुवात करा. स्टॉप स्मोकिंग, धूम्रपान करणे थांबवा. स्टॉप लॉपिंग, हसणे थांबवा. हसणे, असणे नाही, हसणे थांबवा. स्टॉप सिंगिंग, गाणे थांबवा, राईट. तुम्ही असं म्हणू शकता, स्टॉप युजिंग मोबाईल्स, मोबाईल वापरणे थांबवा, राईट. स्टॉप युजिंग प्ले कार्ड्स,
पत्ते खेळायचे थांबवा. राईट. स्टॉप वॉचिंग टीव्ही. टीव्ही बघणे थांबवा. बाय दिस वे यू कॅन मेक थाउजंड्स ऑफ सेंटेन्स. माझी तळमळ एकच आहे, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची वाक्य वापरा हो. तुम्ही एकदा चुकणार, दोनदा चुकणार, तीनदा चुकणार, चारदा चुकणार, पाचव्यांदा बरोबरच येणार. आपल्या प्रत्येक आईला वाटतं, प्रत्येक बापाला वाटतं, इतर मुलांप्रमाणे माझा मुलगा शिकला पाहिजे, माझे ल्योक आणि किंवा लेख, माझा लेख शिकला पाहिजे, माझा ल्योक शिकला पाहिजे, माझी मुलगी शिकली पाहिजे, इतर मुलांप्रमाणे त्यांना बोलता यायला पाहिजे, त्यांचा अभ्यास त्यांना करता यायला पाहिजे, त्यांची प्रगती झाली पाहिजे. त्यासाठी आपल्या आई वडिलांचे कष्ट डोळ्यात साठवा गड्या. आपली आई, आपला बाप यांना नेहमी वाटतं माझा मुलगा पुढे गेला पाहिजे, इतर मुलांप्रमाणे शाळेत माझा मुलगा चमकला पाहिजे, तो पण पहिल्या क्रमांकाने पास झाला पाहिजे, त्याच्याकडे पण वेगवेगळ्या विषयांच्या ज्ञानाचा भांडार असला पाहिजे. राईट. काय असते आई बघा. हाय तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. लहानपणी मी खेळ खेळता होतो जवाताना, अमृताहुनी पाजे गोड तुझ्या पाना, आई तुझ्या या उपकाराची हो, आई तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणारे नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणारे नाही. आपल्या आईच्या पोटी आंधळा, बहिरा, अपंग कसाही मुलगा जन्माला आला, तिच्यासाठी तो हिरा असतो. म्हणून आपण हिरा बनवून दाखवायचं. लोकांनी किती कमेंट्स केल्या ना, टीका टिप्पणी केली ना. राईट. आपली माय काय म्हणते, ही इज माय किंग, माझा राजा आहे हा, ही इज माय गोल्ड, सोना आहे माझा हा. म्हणून आपल्या आई वडिलांसाठी सोनं बना, आपल्या आई वडिलांसाठी राजा बना, आपल्या आई वडिलांसाठी गळ्यातला ताईत बना गड्या हो. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.